प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग, गायलेला भंग, उच्चारलेला भंग, अखंड महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रातील एक अधिकार संपन्न संत श्रीमंत श्री चोखा महाराज, तसे महाराष्ट्रातील सगळे संत अधिकारात्मक आहेत. ज्यांचा त्यांचा अधिकार, ज्यांचं त्यांचं कार्य करतो तो वेगळा आहे. ज्ञान म्हटले की आपल्याला ज्ञानोबाराय आठवतात, शांती म्हटलं की पैठणचे नाथ बाबा आठवतात, आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय आठवतात. श्री संत चोखा महाराज आठवतात. श्री संत चोखा महाराज सांगतात, एकदा ना आयुष्याचा दोरा तुटला रे तुटला, एकदा ना आयुष्याचा दोरा तुटला रे तुटला, की सर्व पसारा सोडून एकट्याला स्मशानामध्ये जळावं लागतं. तुटला आयुष्याचा दोरा, येर वावगा पसारा, आणि पाठीमाग सर्व पसारा राहिलेला तो वावगा हे खोटा आहे. का खोटा आहे? कारण टाकून या पळती रांडा पोरे, सर्व टाकून जातात आणि अंती होती पाठ मुरे. सगळे स्मशानाकड पाठ करून घराकडे येतात. आणि म्हणून हे सांगत असताना महाराज सांगतात, सुखामध्ये सर्व असतात, सुखामध्ये सर्व असतात, परंतु दुःखामध्ये एकही कामाला येत नाही. कुठल्या संकटामध्ये एकही कामाला येत नाही. अवघे सुखाचे सांगाती, अवघे सुखाचे सांगाती, आणि कोणी कामा नाही, अंती शेवटच्या क्षणाला एकही कामाला येत नाही. आणि म्हणून महाराज सांगतात, अरे जीवन जगत असताना कुठपर्यंत आपल्या जीवनाची फजिती करून घेतोस. चोखा म्हणे फजित खोर, अरे म्हणती माझे माझे घर, बंगला माझा, गाडी माझी, हा परिवार माझा, हे सोडून एके दिवशी तुला जायचं आहे, याची जाणीव ठेव. विठाल असो कशा निमित्ताने सेवा आहे, हे सर्वांना श्रोत आहे, परंतु वक्त्याचं सांगणं हे कर्तव्य असतं. गेल्या वर्षी ज्यांचं देहावसान झालं, आता वैकुंठवासी म्हणा किंवा स्वर्गवासी म्हणा किंवा कैलासवासी म्हणा, कैलासवासी लक्ष्मण यशवंत चोरुंबले उर्फ काय, त्यांना दादा काय म्हणत होते, काय तात्या, गेल्या वर्षी त्यांचं देहावसान झालं. तात्यांचं, त्यांची धर्मपत्नी सुशीला लक्ष्मण चोरुंबले, मुलगा शिवाजी लक्ष्मण चोरुंबले, त्यांची सुनबाई श्रद्धा शिवाजी चोरुंबले, मुलगी वैशाली सुनील करे, आणि 2 नंबरची मुलगी उषा सतीश पाटील. सुंदर असणारा हा परिवार. आणि या परिवारातून आधारणीय तत्व बाप गेला. एक जबाबदारीने गोष्ट बोलतो, ज्या घरातील बाप गेला, ज्या घरातील बाप गेला, त्या घरातील आधार संपला. विठ्ठल विठ्ठल कारण जोपर्यंत घरामध्ये बाप असतो, कारण जोपर्यंत घरामध्ये बाप असतो तोपर्यंत घर वजनदार, आणि ज्या घरातील बाप गेला त्या घरातील वजनही गेलं. आणि म्हणून आधारणीय तत्व बाप गेला. तात्यांना जाऊन 1 वर्ष झालं. खऱ्या अर्थाने विचार जर केला तर घरात माणसं आपल्याला आलेली खपतात, घरात माणसं आलेली खपतात, परंतु घरातून गेलेला खपत नाही. तात्या आता गेले आणि माघारे आले अशातला भाग नाही. गए हैं वो फिर कभी आते नहीं, गए हैं वो फिर कभी आते नहीं, आते हैं सिर्फ उनकी याद. आता तात्यांची आठवण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सलत राहणार. घरामध्ये सगळ्या कुठल्या गोष्टीची कमतरता नाही, सगळ्या गोष्टी होत प्रोत आहेत, परंतु तात्या तुम्ही नसल्याची उणीव या परिवारामध्ये चोरुंबले परिवारामध्ये भासत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने विचार जर केला तर बाप नावाचं तत्व हे अलौकिक आहे. आणि म्हणून शास्त्राने जसा पहिला मान आईला दिला आणि त्याच्यानंतर बापाला दिला, आणि म्हणून पालनीय तत्व आई सांगितलेले आहे आणि आधारणीय तत्व बाप सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल याच दिवशी गेल्या वर्षी देहावसान झालं तात्यांचं. दुर्घटना घडली.
आणि या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला। खऱ्या अर्थाने विचार जर केला तर या परिवारातील प्रत्येक जणाला वाटत असावं, देवा अरे देवा काय असं आम्ही वैर केलं की आमच्या घरातील बाप नेला। देवा तुझा माझा कार्य वैराकार दुःखाचे डोंगर दाखविसी, दुःखाचे डोंगर दाखविसी। देवा अरे काय तुझं माझं वैर आहे, आमच्या घरातील एक अलौकिक असं आधारण्य तत्व नेलस। देवा आजवरती तुझी आशा केली होती, आजवरी देवा केली होती आशा, आणि बर्वे केशवराजा कळू आले। देवा आता तुझा स्वभाव आम्हाला कळला। अरे पिकलेली फळं पडल्यानंतर काही वाटत नाही, परंतु एखादं जर कच्चं फळ जर निघालं, जसं म्हणतात की बैलगाडीला 2 चाक असतात, एक चाक निकाळला की बैलगाडी चालत नाही, तशी संसाराला सुद्धा 2 चाक असतात। आई आणि वडील एक चाक निकाळला की प्रपंचाचा गाडा सहजासहजी हाकणं सोपं नसतं, परंतु आले देवा जिच्या मनात येथे कोणाचे चाले ना। कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली। कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली। कसं विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, संसार राजा राणीचा दरबार। अरे राजा राणी सारखा दरबार असणारा, परंतु या प्रपंचाला जणू काय दृष्ट लागली आणि आधारणे तत्व बाप गेला। सोडून गेले बाबा आम्हाली कराणा, सोडून गेले बाबा आम्हाली कराणा। बाबा 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 म्हणती कुणाला, बाबा 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 म्हणती कुणाला। सोडून गेले बाबा आम्हाले कराणा, सोडून गेले बाबा आम्हाले कराणा। बाबा 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 म्हणती कुणाला, बाबा 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 म्हणती कुणाला। बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, बाबा तुम्ही आमच्यासाठी आला अफाप कष्ट सोसलं बाबा। रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाचं काढ रक्ताचं पाणी, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, अरे जन्मापासून मरेपर्यंत त्रास सोसला प्रपंचासाठी, परिवारासाठी। बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले पार, सोडून गेला बाबा हा परिवार, सोडून गेले बाबा आम्हाले कराणा, सोडून गेले बाबा आम्हाले कराणा। बाबा 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 म्हणती कुणाला, बाबा 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 म्हणती कुणाला। सोडून गेले बाबा आम्हाले कराणा, बाबा 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 आता म्हणती कुणाला। खऱ्या अर्थाने विचार जर केला तर ही सत्ता जी आहे ती आपली सत्ता नाही,
करतोम अकर्तोम अन्यथा करतोम, ज्याची शक्ती असते, ज्याच्या सत्तेने वेद बोलतो, ज्याच्या सत्तेने सूर्य चालतो, ज्याची सत्ता सर्व जगावरती आहे, असा विराट भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय काहीच होऊ शकत चाले शरीर कोणाची शरीर कोणाची आदते चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलवे तो हरिबीन. हे शरीर त्या भगवंताच्या सत्तेशिवाय चालू शकत नाही. कोण बोलवी तो हरिबीन. बोलवणारा तोच आहे, चालवणारा तोच आहे, सर्व करता धरता तोच आहे. एखादा म्हणेल की मी आता घरी जाऊन कुठलं काम करीन, नोकरीला जाईन, रानात काम करीन, ही सत्ता आपली नाही. घास गळो नाही हाती सत्ता. घास हातामध्ये घेतलेला आहे, तो तोंडामध्ये जाईल याची गॅरंटी नाही. आणि म्हणून सत्ता ती भगवंताची आहे. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. देवाच्या मनात कुठली गोष्ट आली की तिथं कोणी कितीही प्रयास करा, किती प्रयत्न करा, किती अट्टास करा, कोणाचंच काही चालत नाही. आणि म्हणून विचार जर केला तर श्री संत तुकोबराज सांगतात, आयुष्याची दोरी जोपर्यंत चांगली आहे, आयुष्याची दोरी जोपर्यंत चांगली सदृढ आहे तोपर्यंतच खरं आहे. आकाशामध्ये पतंग उडत असतो, आकाशामध्ये पतंग उडतो, दोरा मुलाच्या हातात असतो. एकदा ना दोरा तुटला रे, तुटला पतंग गेला. तसा आयुष्याचा दोरा हा भगवंताच्या हातात आहे. विढाल विढाल पुराणामधली सुंदर कथा आहे. तर वरचा कमी करा आवाज, बॉक्सला द्या आवाज. हॅलो हॅलो हॅलो. पुराणातील एक सुंदर कथा आहे. शांत रहा. ज्यांना 100 मुलं होती तो धृतराष्ट्र. 100च्या 100 पोरं मेली. 100च्या 100 पोरं मेली. श्रीकृष्ण परमात्म्याला प्रश्न विचारला धृतराष्ट्राने, देवा अरे काय असं मी पाप कर्म केले देवा, काय असं मी पाप कर्म केले की माझी 100 पोरं मेली. श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, तुझं कर्म या जन्मात नाही, तुझं कर्म या जन्मातलं नाही, तुझं कर्म पाठीमागच्या जन्मातलं आहे. त्याला पूर्व इतिहास दाखवला धृतराष्ट्राला. पाठीमागच्या जन्मामध्ये
तो एक राजपुत्र होता, शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला. राजपुत्र होता, शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला. एकही शिकार सापडले नाही. रागाने लालबुंद झाला आणि त्या राजपुत्राने जंगलाला आग लावून दिली. सगळीकडे आग पसरलेली आहे जंगलामध्ये. त्या जंगलामध्ये असंख्य प्राणी जळून खाक झाले. बऱ्याच प्राण्यांनी जीव वाचवण्यासाठी एक तलाव होता, त्या तलावात उड्या मारल्या, परंतु ते पाणी सुद्धा एवढं तापलेलं होतं आगणीने. त्या तलावामध्ये ज्यांनी उड्या टाकल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा जे प्राणी होते ते होरपळून जळून खाक झाले. आणि त्याच जंगलामध्ये एक सर्पिण व्यालेली होती, तिला 100 पिलं झालेली होती. सर्पिणीला तो भडका त्या ठिकाणी आला आणि 100च्या 100 पिलं जळून खाक झाली. त्या सर्पिणीने कसा तरी जीव वाचवला. बिळा जाऊन बसली, बाहेर येऊन पाहिलं तर 100 पिलं मेलेली आहे. त्या भडक्याने तिचे सुद्धा डोळे गेले. परंतु त्या सर्पिणीनं वरती डोकं केलं, आर्त हाक भगवंताला मारली, हे देवा, हे परमेश्वरा, ज्याने माझी मुली मारली त्याच्या सुद्धा जीवनामध्ये तसंच घडावं. श्राप दिला आणि आईचा श्राप लागतो बरं, लागला श्राप. पुढच्या जन्मामध्ये हा राजपुत्र होता, तो राजा झाला, परंतु जन्मताच आंधळा झाला. धृतराष्ट्र राजा झाला परंतु आंधळा झाला. 100 पोरं झाली म्हणजे कौरव, परंतु एकही शिल्लक राहिला नाही. 100च्या 100 कौरवांचा वध एका भीमाने केला. आणि हाच धृतराष्ट्र ज्यावेळेस कौरव आणि पांडवाचं युद्ध झालं, पांडवाचा विजय झाला, कौरवाला मारलं गेलं आणि हाच धृतराष्ट्र ज्यावेळेस जंगलाकडे निघाला, जंगलामध्ये पाऊल टाकला आणि जंगलामध्ये पाऊल टाकल्याबरोबर त्या धृतराष्ट्राचं एवढं दुर्दैव म्हणावं लागेल, स्पर्श झाल्याबरोबर जंगलाला आग लागली आणि उभयता हा धृतराष्ट्र जळून खाक